तर नमस्कार भावांनो, मी आहे तुमचं सर्वांचा लाडका आरबाज. आज आम्ही चाललो आहे आदिवासी भागात म्हणजे कुंभीपाडा या गावात. सध्या आम्ही दरोडीत गेलो, माणसं वगैरे भरली, टोरेंटला आलो, मस्तपैकी CNG वगैरे भरला, गाडीचा एक व्हिडिओ काढला ओके मध्ये. त्यानंतर पुणे नाशिक हायवेने आपला प्रवास चालू ठेवला. त्यानंतर आलं आपला संगमनेर टोल नाका, टोल बिल दिला मस्तपैकी. परत आपला प्रवास चालू ओके मध्ये. याच्यावरती तुम्हाला पिवळ्या लाईटी दिसतात मित्रांनो, हे आहे समृद्धी महामार्ग आहे, सिन्नर मधून चढता येते तिथं. त्यानंतर आपण आलो नाशिकमध्ये भक्तिधाम या जागेवर. ही माणशी सोडायची, या शिंगोळ्याची पॅन्टच दिली आली, ती काय करत होता काय माहिती, लय बाहेर माणसं होती, काही समजत नव्हतं त्यांचं. त्यानंतर आपण आलोय आता त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात. इकडनं आपण आता जाणार आहे आंबोली घाट. हे आहे आंबोली घाट मित्रांनो. इथे भरपूर प्रमाणात ऍक्सिडेंट होतात, सावकाश गाडी चालू जा. आपण तुमचा भाऊ घातक आहे पहिल्यापासून, आपण 80-90 टन आणल्या सगळे, नादच नाही. त्यानंतर आम्ही कुंभीपाडा या गावात आलोय. बघा भावांनो, आदिवासी एरिया आहे अख्खा पालघर जिल्हा. इथं मस्तपैकी घरे बिरे ओके मध्ये. सकाळ सकाळी उठून गाडीच्या वर बसून गाडीच्या वरच झोपलो होतो, नादच नाही. त्यानंतर माणसं भरायला चालू केली. परत आपल्याला जी लागणार होती, आणि ह्यो पेंट्या मागच राहिला होता. पळत आणलाय माणसं बघा कडे बसायची. त्यानंतर हे यांचं शिवकालीन म्हणजे प्राचीनकालीन मंदिर होतं शिवाचं. त्यानंतर परत आंबोली घाटात आता आपण आलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये यांना बाजार करायचा होता म्हणून कान्हे पाटलांनी त्यांना पैसे दिले. त्यानंतर मी आणि कान्हे पाटील दोघं पण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी चाललो होतो. त्यानं थोडा दमलो होतो म्हणून जरा काहीतरी घ्यावं म्हणलं म्हणून फ्रूट सलाड घेतला होता. बघा भाऊ, एकदम मस्तपैकी ओके मध्ये कुंडा आहे इथं. आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. मंदिर एकदम भारी आहे आतून, नादच नाही भाऊ. पाया बिया पडून आम्ही आता परत माघारी निघालो आहे. मग ते मी परत आलो आपलं नाशिकमध्ये. त्यानंतर आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री ज्योतिराव फुले यांचं चौक. त्यानंतर आलो आपण कान्हे पाटलांच्या माणसांक थोडं काम होतंय. त्यानंतर परत घरी निघालो, जेवण वगैरे केलं, बिर्याणी वगैरे खाल्ली आणि आलो आपल्या वाटेला. त्यानंतर आपण घरी आलो, मी घरी गेलो, कान्हे पाटील गाडी घेऊन गेले. धन्यवाद.